नमस्कार. आज आपण प्रकरण क्रमांक 5 डी सी पॉवर सप्लायची ओळख याची आपण आज माहिती घेणार आहोत. विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार पडतात. ए सी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डी सी म्हणजे डायरेक्ट करंट. निर्मितीच्या ठिकाणी वीज निर्मितीच्या ठिकाणी निर्माण होणारी वीज, तयार केली जाणारी वीज ही ए सी म्हणजे अल्टरनेटिंग करंट या स्वरूपात असते. ए सी याचा अर्थ ज्या विद्युत प्रवाहाची दिशा आणि किंमत ही सारखी बदलत असते त्याला अल्टरनेटिंग करंट असं म्हणायचं. आणि ज्या विद्युत प्रवाहाची दिशा आणि किंमत ही बदलत नाही, स्थिर असते, त्याला डायरेक्ट करंट म्हणजे डी सी असं म्हणायचं. जरी निर्मिती ही ए सीमध्ये होत असली तरीसुद्धा इलेक्ट्रॉनिक परिपथांना, सर्किटना डी सी पुरवठ्याची गरज असते आणि म्हणून ए सीचं डी सीमध्ये ट्रान्सफर करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण डी सी सप्लाय मिळवत असताना विद्युत घट म्हणजे ड्राय सेल किंवा बॅटरी वापरतो, परंतु त्याचा दाब कमी असतो आणि थोड्या दिवसात ही बॅटरी बदलावी लागते, कारण सातत्यानं वापर केल्यानं ती निकामी होत असते. म्हणून आर्थिकदृष्ट्या परवडणारा डी सी सप्लाय आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटद्वारे तयार करून वापरतो. या डी सी विद्युत सप्लायची आज आपण ओळख करून घ्यायची आहे. अल्टरनेटिंग करंट किंवा व्होल्टेज याचं डायरेक्ट करंट किंवा व्होल्टेजमध्ये रूपांतर केलं जातं. या प्रक्रियेला रेक्टिफिकेशन असं म्हणतात. आणि जे साधन ए सी सप्लायचं रूपांतर डी सी सप्लायमध्ये करते त्यास रेक्टिफायर असं म्हणतात. आता हा रेक्टिफायर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर डायोड आणि कॅपॅसिटर ही इलेक्ट्रॉनिक्स घटक वापरून तयार केलेला असतो. क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर डायोडमधून विद्युत प्रवाह हा एकाच दिशेनं वाहत असतो. हा रेक्टिफायर सर्किटमधला डायोड हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ज्यावेळी ए सीचं डी सीमध्ये रूपांतर केलं जातं त्यावेळी हे डी सी शुद्ध स्वरूपात नसतं. त्याच्यामध्ये काही ए सीचे पल्स असतात आणि ते शुद्ध करण्यासाठी फिल्टर सर्किट वापरतात. फिल्टर सर्किट हे अशुद्ध डी सी सप्लायचं शुद्ध डी सी सप्लायमध्ये रूपांतर करणारे एक साधन आहे. रेक्टिफायरच्या आउटपुटमधील ए सी घटक फिल्टर सर्किटमुळे काढून टाकून डी सी सप्लाय निर्माण केला जातो. सर्वसाधारण फिल्टर सर्किटमध्ये कॅपॅसिटरचा उपयोग केलेला असतो. या फिल्टर सर्किटचे 3 प्रकार पडतात: कॅपॅसिटर फिल्टर, चोक फिल्टर आणि पाय फिल्टर. सर्व प्रकारच्या रेक्टिफायरमध्ये ए सी प्रवाहाचं डी सी प्रवाहात रूपांतर केलं जातं. आता हे करत असताना जसं आपण फिल्टर सर्किट वापरून अशुद्ध डी सीचं शुद्ध डी सीमध्ये रूपांतर केलेलं आहे, तसंच डी सी सप्लाय जो मिळवला जातो तो डी सी सप्लाय हा नियंत्रित, एकसारखा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी नियंत्रित डी सी विद्युत पुरवठा एक तयार केलेला एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि मंडळांना स्थिर डी सी सप्लायची गरज असते. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर आणि फिल्टर वापरून मिळणारा डी सी सप्लाय हा इनपुट ए सी सप्लाय आणि आउटपुटला जोडलेल्या लोडवर अवलंबून असतो. ज्या ठिकाणी स्थिर डी सी विद्युत दाबाची आवश्यकता असते अशा ठिकाणी नियंत्रित डी सी विद्युत शक्ती पुरवठा वापर केला जातो. ज्या डी सी सप्लायच्या आउटपुट मेन्स इनपुट विद्युत दाब किंवा लोड प्रवाह बदलला तरी स्थिर राहतो त्याला नियंत्रित डी सी विद्युत शक्ती पुरवठा असं म्हणतात. आता हे करत असताना स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर सर्किट इत्यादी साधनांचा वापर करून हे डी सी विद्युत शक्ती पुरवठा तयार केलेला असतो. या सर्व घटकामध्ये रेक्टिफायर हा एक महत्त्वाचा घटक आहे. या रेक्टिफायरची रचना, प्रकार आणि कार्य यांची आपण थोडक्यात माहिती घ्यायची. अल्टरनेटिंग प्रवाह किंवा व्होल्टेजचे डायरेक्ट प्रवाह किंवा व्होल्टेजमध्ये रूपांतर करण्याचे क्रियेस रेक्टिफिकेशन म्हणतात. आणि जे साधन ए सी सप्लायचं डी सी सप्लायमध्ये रूपांतर करते त्याला रेक्टिफायर असं म्हणतात. याच्यामध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर डायोड, कॅपॅसिटर या साधनांचा वापर केलेला असतो. आता रेक्टिफायरचे 2 प्रकार पडतात: हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. या रेक्टिफायरच्या प्रकारांचा माहिती घेण्याआधी डायोडच्या कनेक्शनची माहिती घेणं गरजेचं असतं. कनेक्शन 2 प्रकारचे असतात: एक फॉरवर्ड बायस आणि दुसरा रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायस म्हणजे काय? डायोडचा ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल हे बॅटरीच्या पॉझिटिव्हला जर जोडला असेल तर त्या सर्किटमधून विद्युत प्रवाह वाहत असतो, त्याला फॉरवर्ड बायस असं म्हणतात.
डायोडचा ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जर जोडला असेल तर अशा वेळी सर्किटमध्ये विरोध जास्त असतो, विद्युत प्रवाह वाहत नाही, प्रवाहाला विरोध होतो, त्याला रिव्हर्स बायस असं म्हणतात. आता रेक्टिफायरच्या प्रकारामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचे पुन्हा दोन प्रकार पडतात, सेंटर टॅप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. पहिला प्रकार आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. याच्यामध्ये एक क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर डायोड वापरलेला असतो. या रेक्टिफायरमध्ये ए सी सप्लायच्या प्रत्येक ए सी सायकलपैकी अर्ध्या सायकलचे रूपांतर डी सी सप्लायमध्ये केले जाते, म्हणून यास हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतात. याच्यामध्ये एकच डायोड वापरलेला असतो. इनपुट ए सी सप्लायच्या पॉझिटिव्ह सायकलवेळी डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये असतो आणि विद्युत प्रवाह वाहण्यास सुरुवात होतो. इनपुट ए सी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलवेळी डायोड रिव्हर्स बायसमध्ये येतो आणि प्रवाह वाहत नाही. त्यावेळी आउटपुटला व्होल्टेज 0 मिळते. डायोडला ए सी प्रवाहाची एक पूर्ण सायकल पुरवली जाते, तेव्हा डायोड फक्त पॉझिटिव्ह सायकलच्या वेळेसच विद्युत प्रवाह वाहून येतो आणि प्रवाहाची दिशा ही एकसारखी राहते. हाफ वेव्ह रेक्टिफायर हे ए सीच्या एकूण सायकलपैकी अर्ध्या सायकलकरिता पॉवर पुरवते, म्हणून याला हाफ वेव्ह रेक्टिफायर असे म्हणतात. याची उच्चतम कार्यक्षमता 40% असते. या रेक्टिफायरपासून मिळणारे आउटपुट हे अशुद्ध डी सी सप्लाय असते आणि त्याचं शुद्ध डी सी सप्लायमध्ये रूपांतर करण्यासाठी फिल्टर वापरतात. आता फुल वेव्ह रेक्टिफायर. जे रेक्टिफायर ए सी सप्लायच्या प्रत्येक ए सी सायकलचे रूपांतर हे डी सी सप्लायमध्ये करते, त्यास फुल वेव्ह रेक्टिफायर असे म्हणतात. याची उच्चतम कार्यक्षमता 81.2% इतकी असून या रेक्टिफायरमध्ये आउटपुटला ए सी घटक हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या तुलनेने कमी असतात. फुल वेव्ह रेक्टिफायरचे दोन प्रकार पडतात, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. आता पहिला प्रकार आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. या रेक्टिफायरमध्ये साध्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरऐवजी सेंटर टॅप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. यामध्ये इनपुट ए सी सप्लायच्या पॉझिटिव्ह सायकल वेळी पहिला डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये येतो आणि त्यातून वीज प्रवाह वाहू लागतो. दुसरा डायोड जो आहे त्यामधून वीज प्रवाह वाहत नाही. डायोड जो पहिला आहे तो ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅपमधून प्रवाह वाहत असतो. या दोन्ही टर्मिनलच्या ॲक्रॉस डी सी व्होल्टेज मिळते. इनपुट ए सी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलवेळी दुसरा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये येतो, त्यातून वीज प्रवाह वाहतो. पहिला डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये असतो, त्यातून वीज प्रवाह वाहत नाही. ए सी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला लोडमधून विद्युत प्रवाह वाहत राहतो. प्रवाहाची दिशा एकसारखी असते. या रेक्टिफायरचे मिळणारे आउटपुट हे अशुद्ध डी सी सप्लाय असते, पुन्हा फिल्टर सर्किट वापरावा लागतो. याच्यामध्ये दोन डायोड वापरलेले असतात. ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायरमध्ये साधा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा वापर केलेला असतो. याची कार्यक्षमता अंदाजे 81.2% इतकी असते. या रेक्टिफायरमध्ये 4 डायोड वापरलेले असतात. या चारही डायोडची रचना ब्रिजप्रमाणे केलेली असते. इनपुट ए सी व्होल्टेजचे रूपांतर डी सी व्होल्टेजमध्ये करायचे, ते जे व्होल्टेज आहे ते ब्रिजमधील डायोडच्या विरुद्ध टोकांना स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमार्फत दिले जाते. ब्रिजच्या उरलेल्या 2 डायोडच्या विरुद्ध टोकांना लोड रेजिस्टन्स जोडलेला असतो. त्याच ठिकाणी आपल्याला डी सी व्होल्टेज मिळते. पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळी डायोड D1 आणि D2 हे फॉरवर्ड बायसमध्ये आणि D3 आणि D4 हे रिव्हर्स बायसमध्ये असतात. D1 आणि D2 मधून प्रवाह वाहतो. निगेटिव्ह सायकलवेळी D3 आणि D4 हे फॉरवर्ड बायसमध्ये असतात. D1 D2 हे रिव्हर्स बायसमध्ये असतात. D3 आणि D4 मधून प्रवाह वाहू लागतो. अशा रीतीने ए सी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला लोडमधून विद्युत प्रवाह वाहत असतो. प्रवाहाची वाहण्याची दिशा ही एकसारखी असते. ही ब्रिज रेक्टिफायरची माहिती झाली. प्रत्येक वेळेला अशुद्ध डी सीचं शुद्ध डी सीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपणास फिल्टर सर्किट वापरावे लागतात. आता डी सी पॉवर सप्लायमध्ये काही दोष असतात, कारणं आणि त्याचे उपाय शोधावे लागतील. पॉवर सप्लाय ऑन होत नाही, त्याचे अनेक कारणं असतात. त्यापैकी ए सी सप्लाय मिळत नसेल, त्याच्यावर उपाय म्हणून ए सी सप्लाय पुरवठा करणारी पॉवर केबल जी आहे ती चेक करावी लागेल, खराब असेल तर बदलायची. दुसरा दोष आहे पॉवर सप्लायचे डी सी आउटपुट मिळत नाही. याची कारणं असतात, ए सी सप्लाय मिळत नसेल किंवा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट मिळत नसेल, रेक्टिफायर सर्किट काम करीत नसेल, रेक्टिफायर सर्किटमधून रेग्युलेटर काम करीत नसेल. उपाय म्हणून ए सी सप्लाय पुरवठा करणारी केबल चेक केली पाहिजे. ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंग चेक करून खराब असल्यास ट्रान्सफॉर्मर बदलावा लागेल. रेक्टिफायर सर्किटमध्ये वापरलेले डायोड चेक करून खराब झालेले डायोड हा बदलावा लागेल. रेग्युलेटर चेक करावा लागेल, खराब असेल तर तो बदलावा लागेल. अशा रीतीनं ए सीचं डी सीमध्ये रूपांतर करण्यासाठी आणि ते इलेक्ट्रॉनिक घटकांना वापरण्यासाठी आपणास
रेक्टिफायरची आवश्यकता असते. अनेक ड्राय सेल वगैरे आपण वापरतो, पण वारंवार वापरल्याने ते निकामी होत असतात आणि म्हणून आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स घटक वापरून हे DC पुरवठा नियंत्रित पद्धतीने वापरण्यासाठी हे सर्किट तयार केलेले असतात. धन्यवाद.